धम्माल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। हे निबरगट्ट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या। हे अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। बघा सगळं बघायला लागते मला घरानं घरंदाज असल्यामुळे काका माग मला चालवायचं घराना घरात होय. सगळ्या उचल्याचा घराना की काल घेतलाय नवीन कोणाचा हांटला हंटला का आमच्या काय खानदान हाणणाऱ्यातले काय कवा घेतला होता तुम्ही हा, तुम्ही कवा दारात घेतला? एखादं भांड किरसुनीचा बुडका ठेवला नाही हा हा. अहो, तुम्ही गावात कोणाची जमिनी ठेवल्या का हा? हा काळ्यानाची पांढऱ्यांची भांडणं लागली ती भांडणं लागलेत काय हो. एका बुक्कीत दातच पाडील का पहिलेच पडले की आता आणि कशाला पाडायचे ते? तुम्ही कधी सरपंच झाला हा? सरपंच कधी झाला तुम्ही सरपंचचा विषय कुठे आहे माझा मग? मी आता 4 दिवस दारू सोडलेली आहे मी. सुटले काय हो. तिच्या आम्हाला 10,000 लावला अहो, चुना 10,000 चुना लावायला त्यावेळेची वस्तू तिथे वेगळी ती आता वेगळी आहे. हा, मग ती जमीन आहे का याच्याकडे जमीन तुमचा विषय सुद्धा नाही अहो ती पहिले भांडणं मिटवा पुन्हा जमिनीचं बघूया आपण. हा पर शिव म्हणला मी तुमच्या जमिनीच्या तिथीशी तुम्ही पहिल्यांदा न पिता होता होय. परत पेल्यामुळे आम्हाला काय बोलता येत नव्हतं. आता तुम्ही न पिताय ह्याच्याकडे जमीन होती का तुमची हा हा? अहो जमीन होती की पहिली ह्याच्याकडे होय होई कुठं आहे जमीन विचारा की कुठं आहे? जत्रे मामा जत्रे बोलायला लागला हे सगळं तुम्हाला सांगतो ती भांडणं तुम्ही मिटवा जावा की नाही तुमच्याशिवाय मिटत नाही. नाही आम्हाला तर अडकावा कशात अहो कशाला अडकावायला तुम्ही ती पहिले मिटवून टाका म्हणजे आपल्या गावात व्यवस्थित रुटीनला लागते. आमचं व्यवस्थितच आहे तुम्ही मस्त मध्ये घाण करू नका आम्ही घाणच करायची सोडून दिली त्या आता. आधी 10,000 रुपयाला आम्हाला रेडकी काय बारी झाली अहो आता बंद केले मी दारू बंद केली 5-4 बरी दिवस लवकर झालं. बंद केली होय गावात उद्योग करून बंद केली आता दारू असू द्या, फायटर भाऊ त्यांनी माझं नाव बिव घेतलंय का आपल्याला बोलावं म्हणून ते आता मिटत आहे मला माहिती आहे तुमच्या शेवट मिटत नाही असं आहे. फोन आलं फोन कोणाला का हा हॅलो हा बोला गे काल मग कसे आता लगा मारामारी करू नका तुम्हाला काय आखली आहे का नाही आता कुणाची काळ्या पांढऱ्याची काय पण रे होय मग मी खोटं सांगतोय बी. त्यांना थांबा म्हणावं मी येऊस तर काय तर उद्योग वाढव चाल परत मी काय मध्ये भाग येणार नाही बघा हा हा चालतंय हाय की फायटर भाऊ बर होय की फायटर भाऊ शेवट मिटणार नाही माहित आहे मला पण हा घेऊन येतो आलोच बनाव मी काय सांगतोय खोटं सांगतोय बी. तुमच्या आमचा विश्वास आहे दत्रे भाऊ हा आणि ती दिवशी आम्हाला तुम्ही चांगला चुना लावलाय त्यामुळे तुम्ही लय स्वतःला गावानी तोंड हे करू नका आता आमचं चला माग झालंय, आमचं कसं झालंय नाही झाले ती दिसते सगळ्या गावाला तुमचं सगळं बोळा झालंय चला काय करायचं आहे? लगा अजून कसं ये नाही हो हॅलो हा अरे खालच्या बांधावने या इकडल्या बांधावी झाड काढायची ती गावले वाट हा रस्ता लवकर ये कुठलं झाड काढायला लागलाय कुठलं झाड म्हणजे ही झाड काढायला लागलो मी हे माझ्या बांधावरचं झाड आहे ते तुमच्या बांधाव असलं तर माझ्या रानात कल्लय की कल्ल म्हणून काय झालं मी घेतल्यापासून माझ्या याच्यात आहे तुम्ही का बरं घेतलं मी काय घेत नव्हतो का अहो तुमचं असलं तर अजून सांगा मला मी अजून घेणार आहे रान. काय लागला याड लावा त्या दारोड्याला याड लावून घेतलंय तुम्ही आम्हाला माहित नाही दारू पासून होय दारोड्याला याड लावून घेतले तुमचं थांबा मी फोन करून मी- सांगतो तुम्हाला. मी झाड काढणारच आहे जीसीबी माझा आहे उद्या नुसता दत्रे मामा तुम्ही जावा मळ्याला हा? मळ्याला जावा अहो आमच्या म्हातारीनं 200 रुपये साठी बाजार घेऊन या म्हटली आहे. मग 200 नाही 500 नाही ट्रक भरून नाही आम्हाला काय सांगता का आम्हाला कोंबडा कापून देवा का? अहो, पैसे नाही तर कधी 10-15 हजार रुपये घालवलं फुकट हा कोणाचं तर कोणाच पैसे होतं अहो, तुम्हीच मदत केली ती झालं सगळं. तिथं आम्हाला तिथं ते कुत्र्यासारखी बोलायला आले आम्ही तुमची मदत करायला गेलो जमीन आम्हाला दाखल नाही आपा दारू सोडली ती बरं हा. झालं. दारू कधीच पिऊ नये माणसानं वाईट आहे दारू. दुसऱ्याची भांडणं लावून पैसे दुसऱ्या लोकांचे घेऊन दारू पिऊन धिंगाणा करून आता बघ साधू झाला. झाला लगेच दारू वाईट आहे दारू तर 200 द्या बाजारला कुठलं न्यायचं. द्या रुपया नाही माझ्याकडे 1 रुपया देणार नाही आणि तिथं तुम्ही येऊ नका त्या भांडणात तुमचा बीपी वाढवलं परत जाऊन पिऊन येत चाल पेटवा. अहो, मी पेत नाही घरात बाजार न्यायचाय म्हातारीने मला सांगितलं होतं. 1 रुपया सुद्धा नाही माझी परिस्थिती तुमच्यापेक्षा बेकार आहे
बायला बघा बघा मग बसा इथं पोता हातरून माझं ही मंदिरा इथं मंदिरा पुढे बसा पोता हातरून. पोता हातरून कशा मग काय तुम्ही त्या गावात असल्यावर मी पोता हातरून नाही नाही आमची हवा संपली पा कशाला आम्ही हवा बेकारी संपली? झालो तुमच्या नादाला लागून. घरंदाज करा नाही आपण त्या अहो. माणसाची संगत करतो त्या माणसानं आपल्याला मदतच करतो 4-5 चपला खाल्ल्या त्या मी घरी काकाच्या. कळलं का? काका काय शेवट तुमचंच आहे हा तुमचा मुलगा मार खाऊ का त्याचा तुम्ही काकाच्या माघारी तुमचंच आहे कशाला काळवा करताय पैसे 15,000 कवा देताय 10,000 15,000 नंतर बघूया की आता माहिला ही 200 10 तर द्या. द्या आधी हो त्यांचं देऊ दे की एक जणच तर बघू दे तू परत मला आधी 200 द्या तू बाजार न्यायचा पैसे नाहीत माझ्याकडं. आप्पा हा. मी काय म्हणते हा जाऊ दे, बाजार द्या नाही द्या म्हणते ते द्या 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 हा? द्या. द्या की हा, माझ्याकडे पैसे नाही तर मी कुठलं देऊ. द्या कोणतरी द्या दोघात द्या एक जण कोणतर मला तुम्ही आता द्या की काळा चष्मा घालून लागला रुबाब कराय. मी आता माझ्यावर जाणले तुम्ही द्यायला सोडून आता मला द्यायला लावायला आला. मी आता- गावात कार्यकर्ता तुमच्या शिवाय कोण आहे का नाही नाही मेले तर सगळं. बरं येऊ का इकडे बघा ठीक आहे. बाजारात न्यायचं दुसरं काय करायला नाही नाही, दुसरं कशाला काय करतो हा. 200 आणि द्या बाजार घ्या तिथं काय बांधण चालू आहे तिथे या मिठूया आपण बसून बरोबर चालते आणि ती घ्या चहा पावडर साखर काय ते ती घेतो की आता म्हातारीने सांगितले मग आता काय करायचं गोळ्या बिळ्या खाऊन झोपताय ना. गोळ्या खातोय म्हणजे गोळ्या खाल्ल्या का आता हे ते या. काय हो बा आता आपण घरी बरं, बाजार घेऊन जावा घरी आता आमच्या जण कुठे यायला लागला जावा की जातो. या जावा मग या तिथं बांधणा बसे. नव तुम्हाला रान घ्यायलाच कोणी सांगितलं होतं माझ्याकडे पैसे नव्हतं का मी घेणार होतो ते रान तुम्ही त्या दारोड्याला याड लावून घेतले मला माहितीये अहो तुमचं सुद्धा घेणार आहे अजून रामी. हा. घ्या बसा त्याला याड लावून दारू पाजून घेतले ना आमचं घ्याय निघालावी तुम्ही होय दारुड्याला याद लावून घेतले ते देत नाही मी झाड काढणार म्हणजे काढणार कसं झाड काढतोय बघतोय मी 4 माणसं बोलू तुम्ही ए जावा जावा कुठल्या कुत्र्यांना बोलवायचे बोलवा मी भेट नसतो सरपंचाला आणि यांना बोलवून घ्या मी बोलवून घ्यायचं माझं काय काम आहे हे माझ्या बांधावरचं झाड आहे कोण म्हणलं तुमच्या बांधव आहे कोण म्हणतं म्हणजे ती माझ्या रानात कल्लय मी काढूनच टाकणार काढून टाकणार हा. हे माझं मी ही करून सगळं घेतलेलं आहे माझ्या बांधावरचं झाड आहे कोण पण म्हणाल माझ्या बांधावर झाड आहे मी तसं ठेवतोय होय होय काढून दाखवायचं तर दावतोच की मग येतोय जेसीबी बघा तुम्ही होय होय जेसीबी येतोय या हा. यायला लागले सरपंचानी अरे जा कुठले कुत्रे आहेत येऊ दे मी भेटतोय. कुत्री हा. त्यावेळी कळलं की ही जाग्यात माझ्या या बांधावर आहे काय झाले अहो ही बांधावरचं झाड काढायला लागली ती पुन्हा बांधाव आहे माझ्या बांधावर आहे ही म्हणते ती का नाही माझ्याकडे येते ही थापा आणि येते म्हणते ती अण्णासाहेब ती कल्लय किती बघा माझ्या रानात पण कोणाच्या बांधावर कोणाच्या आहे आपण मी ही जमीन मी घेणार होतो या माणसानं त्या माणसाला याड लावलंय दारू पाजल्या मटणं घातले त्यांनी जमीन लिहून घेतल्या अहो ती काय बी करू राहिली तिकडं मी घेतलेली आहे ही जमीन माझ्या बांधावर झाड आहे ती का नाही झाड काढायचं नाही तसला अजिबात बोला नाही बरं का ए, ह्यांच्या बांधाव झाडात तुम्ही काढू शकत नाही तसं माझ्या रानात कल्लय मग ती मी काय करू अहो कलू दे की वर कल्ले त्याला काय होते तसं चालत नसते मी काढणार म्हणजे काढणार मी कोणाला ऐकणार नाही असं चालणारच नाही ही माझा जागा आहे माझ्या बांधावरच आहे ही. कोण म्हटलं तुमची जागा आहे मोजल्या का तुम्ही मग मोजवून का नाही मग घेताना काय केलं ते फेरशी मोजणी आणा मग आणा की फिरची मोजणी कोण मला गरज कोण? नाही मग माझी मी काढतोय की मग का मी घेतलेला आहे अण्णासाहेब गरज हँडला आहे का मला नाही मी माझ्या जेसीबीला हे मी कोणाला ऐकून घेत नाही का ऐकून घेत नाही म्हणजे मी घेतलेला आहे रान मी ऐकून घ्यायची तुम्हाला ऐकून घ्यावं लागल काय हा हो का झाड काढायची का नाही तुमचं हे नाही मी काय कळलं, म्हणतोय, कळलं. आता झाड कोणाचं आहे बघा हा. आणि परत काय असेल ते निर्णय घ्या माझ्या बांधावर आहे माझी जागा हे नेरान आता घेतलंय तुम्हाला काय माहितीये का ते झाड कोणी लावलंय ती लावू द्या तिकडे काय होऊ द्या का नाही मी घेताना माझं रान होतं का नाही माझ्या बांधावर आहे असं तुम्हाला वाटतंय तुम्हाला वाटतंय म्हणजे ते झाड आम्ही लावलेलं होतं आम्ही काढीन नाही काय पण करीन काढीन मी काय करीन तसं चालत नाही अरे काल घेऊन जमीन लागले तुम्हाला दर काढायला अहो जमीन काल घेऊ पण माझी जमीन आहे ना नुसतं वळलं जावे ही वाळला आहे जमीन माझी बांध माझा आणि माझं हे झाड चुकीचं चुकीचं काय चुकी चुकी जाई चुकीचंच आहे मी सांगितलं त्यांच्या रानात येतंय झाड म्हणल्यानंतर ती काढणार हो. हा अ- आता बरं, कसं बोलू? कुणाच्या रानात कोणाच्या आहे? बांधायला कोणाच्या येतं बांधावर आहे? झाड कोणाच्या झाड त्यांच्या बांधायला तर अण्णाच्या अण्णा बांधाव झाड आहे अहो माझा ट्रॅक्टर त्या दिवशी आला ही काढायला बरोबर आहे गहू काढायला बरोबर आहे. ही थटायला लागलं त्याला होय, ती हे पंजाब मधली मशीन हा. मागवलं त्यांनी गहू काढायला अहो, होय मागवले बरोबर आहे पण त्यांच्या बांधाव झाड आहे त्यांच्या रानात झाड आहे अहो, 3 पायऱ्या गहू झालं बोंबालं त्याच्यामुळे चाललं नाही मशीन सगळं गहू इथंच हा मग अहो पण त्यांनी सावलीला ठेवले झाड तर आप्पा मी काय म्हणतोय तुम्हाला ही झाड माझ्या का नाही बांधावर आहे बर एखादी थापी गेली ती थापी तोडायची का बांध झाड काढायचं झाड काढायचं हा. आता बघताय ना काय झाड ए, झाड काढू देत नाही कुणाला लगा अण्णा झाड काढाय नाही ऐकून घ्या हॅपी काढा सडकला देवळात
अण्णा झाड काढली का नाही हायवेला झाडं सर्कल काढली. हायवेला काना शेतकऱ्याला नडलं काढलं झाड तुम्हाला गरज नाही आम्हाला पण काय गरज आहे काढा अण्णा झाड. शेतकऱ्याला नव्ह रस्त्याला हा. नो तुम्ही का नाही ते ह्यासाठी आलाय तुम्ही इथं तसं. हा इथं तर नाही ती निवारण करायचं आहे का तुम्ही का नाही भांडण लावायला आहे? अहो, निवारणच करतोय की पहिला मालक कोण आहे जिथला पहिला स्थायिक कोण आहे पण घेतले कोणी तुम्ही घेतलंय ना मग- मोजले जागा काय घे पण मोजून मी सगळे घेतलेलं आहे मी काय मग ते रशीनं कासऱ्यानं सुतरीनं करतुड्यानं मोजल्याला राम तुम्हाला मग तुम्ही काय ते काय परगावचं नाही तर आप्पा. ते पण गावचं जायचं हा आप्पा त्यांच्या हिमतीव त्यांनी घेतले रान कोणची त्यांच्या हिमतीव त्यांनी घेतले माझं ए, ए, हा. हा. वाढ वाढलाय जमीन आमची 125 एकर आहे इथवर हा. हा. मग असू तेव्हा दे, कोण काय 125 बोललं नाही एकर. आणि यांनी 3 एकर घेतले तर कालवा लावलाय 3 घेऊ द्या पोरगा नाही म्या घेतले या माझ्या पैशाने घेतले हा हा माझ्या बांधावर आहे आणि तुम्ही काढा म्हणायची काय तुमच्या तुमची बांधावर आहे तुम्ही काढू शकत नाही रान नाही, नाही, काढू शकते काढू हा, शकते ते झाड काढू शकत नाही तुम्ही काढू शकते अण्णा रीतीनं नाही, नाही. रीत कळते का तुम्हाला तुमची रीत आहे? तुम्ही जो उघड टक्कल पडले तुम्हाला रीत कळते का अहो तुम्ही नवीन आहे का नाही तर ते शेजार पहिल्यापासून थाई घ्याय ती तुम्ही तर नवीन रान घेतलं नव्हत तुम्ही- अण्णा साहेब थांबा हे थांब एका बुक्कीत नाक पडेल कुठे दोंडा बाय काय? लागला चष्मा घालून हे तोंडात बाकीचं कुठं. काही मग सांगू काय नका. चष्मा घालायचा ऐका काय? हो का? हा? गुरतोय की थांबा. बरं का अण्णा साहेब पहिलं अण्णा इथलं आहे बरोबर आहे हा अण्णा स्थायिक आहे ते होय. ह्यांनी आता येऊन इथे जमीन घेतली होय. ह्यांना तुम्हाला बांधुरा काय माहिती आहे? त्या घाणपड्यानं दावला असेल इथपर्यंत लागला शिराय त्यांना जरूर नाही सरकार झाडाला विचार करणं झालं कचाकच झाड पाडतं अहो मी मोजून घेतलेला आहे असं थोडंच आहे तुम्ही पुन्हा म्हणसाला हितोर आहे माझं हा यांना बोलवलं होतं का कुणाला काय बोलायची गरज आहे हा रिस्टर आहे ए, जमीन घेताना नियम असतो शेजारच्या जमिनीवाल्याला बोलवायचं असतं अहो कागदपत्री झाली आम्हाला काय गरज आहे तुम्ही आम्हाला बोलवलं का? शेजारी का नाही बोलवल्या उलट का नाही ती काड्या घालते ती कागदावर माहिती आहे आहे का? की त्यांनी ती बरोबर घेणार आणि हो का तुम्ही काय सरपंच नाही सरपंच येत आहे सरपंच तुम्ही निर्णय द्या अहो सरपंच हा. बोलाय तुम्ही निर्णय तुम्ही दिलेला सरपंचाकडे आहे. बोलणार पुढं बांधाव झाड आहे हे झाड कोणीच काढायचं नाही कसं काय काढायचं नाही निवारा दोघाला बी होतो ह्यांना काय? बी होतो त्यांना बी होतो आम्हाला सावलीची गरज नाही, नाही नाही, थांबा. सगळेजण झाड काढायला येते सगळे पाहिजेत झाड काढते आणि आम्ही झाड काढायचं म्हणतो का नाही चालू तू असं कसं अहो, आपण नाही, 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 नाही. काढले म्हणून आपण काढायचं नसतंय गावाची मशान थटत्या लाईटीचा खांब आता राहला आमच्या रानात ह्याच्यात आणून मध्ये अहो झाड काढलं का नाही इकडे सरकते ती लगेच का नाही बांध पोखरायचं चालू झालं तुम्ही मोजणी आणा की रीतीने घ्या हा की. मोजूनच घेतलेला आहे म्या अण्णा सांगा तुम्ही हा, मी काय तुम्ही म्हणतो माहिती मोजणी आणून आहे घ्या. का 150-200 पूर्वी झाडे काढली ती बरोबर आहे वर्षापूर्वीची होय. पण ही झाडाला अडचण अन्नाला अडचण असं काढू दे कशाची अडचण आहे कशाची अडचण आहे ठपा आलाय साहेब, ठपा काढा गावाची दोन मशान मिनिटं. थटत्या. हा 2 मिनिटं तुम्ही काय करा माहिती आहे का मोजणी आणा तुम्ही घ्या काढून. थांबा 2 मिनिटं हा. तुम्ही- आम्ही मुजणी आणायची हा. कसं होतं माहितीये हा. का झाडामुळे पीक येत नाही की एक गुंट पडते ऐकून घ्या होय, थांबा. एक गुंट पडते हा तरी सुद्धा झाड आपण कशा ठेवतोय सावली पाहिजे बांधाला पर्यावरणाला किंवा आपल्या देशासाठी महाराष्ट्रासाठी आपल्यासाठी झाडाची वट ऑक्सिजन नाही हे सगळं कळतंय हा. तुम्ही कचाकच झाड काढताय मग एक आम्हाला झाड लागते काढाय अण्णा काढू दे बरं. त्यांची इच्छा आहे झाड काढाय काढा अण्णा इच्छा नाही ए, थांबा, कुठं आहे? ए, ट्रॅक्टर कुठं आहे? याला याला ए थांबा झाड काढायची काही गरज नाही जेवढं तुम्हाला नाही फांदी येत्या अहो इथं सरायचंय त्यांना तर आहे का सरपंच काय हे तो सरायचं आहे म्हणजे काय बळकवाय नाही अहो, करा का? ह्याच्यासाठीच चालू आहे हा. ह्याच्यासाठी चालू आहे ही. काय आमचं बी हो अण्णा तुमचं बी गुंट 2 गुंट जाते की नाही अण्णा रान. साईडला येतात सरपंच इकडे या. इकडे या, सरपंच विषय काय माहिती आहे का ते बांध कसा होता पहिला हा, तिथंच आहे बांध तुम्हाला माहित मी नाही बोलतोय तुमच्याकडे रेटायला लागलोय तुम्ही तुम्ही आपलं बरोबर बोलताय म्हणून मी काय बसलो होतो माझ्या बाजूनच बोलत होता बाहेरची माणसं अन्याय करते येऊन बिन कामात शेजार कुणी घातला त्याला मध्ये कोणी गाठला कोणा नाही कोणी घालाय कशाला लागतंय तुमच्यात दम नव्हता बी घ्यायला माझ्यासारख्यानं बाहेरचा घुसू दिला नसता कळो. घरानं काकाला नरड दाबून फास लावून मारला असता मी आणि म्हणलं असं जमीन जाऊ दे नाही ती आप्पा, हा. काय झालं माहिती आहे का ते दारोड आहे दारोड नसेल त्यांनी सह्या केली त्या असा विषय झाला कळूच दिलं नाही त्याला वरचे वरचे पैसे दिले हा. घेतलेले. झाड नाही का काढा अण्णा झाड कसं आहे झाड चुकीचं आहे झाड काढणं त्याला काहीतरी देतोय का बघूया आपण 10,000 रुपये घ्या की मोजणी आल्यावर परत सरलं तर घ्या की सारून असं करूया हं संध्याकाळी आम्हाला पार्टी द्या मात्र का काढूया झाड नाही झाड काढणं मग चुकीचं आहे पर्यावरणालाही चांगलं असतंय हे टेम्परेचर कसं वाढायला लागले या सरपंच. झाडामुळेच काढूया झाड झाड अजिबात काढायचं नाही का? आणि पार्टीला बी तुम्हाला पैसे देऊ देत नसतो मी का? तुमची शाळा कळाली की म्हणजे नडायला लागलाय का बांध तुम्ही तत्तच होता मला आता कळाले डोक्यात चाललाय का बांध तत्तच होता आता मला कळाले झाड ही सगळ्यात समायक आहे झाड अजिबात समायक काढू नसते देत- काढू देत नाही आता मला कळालं अण्णा तोंडाने म्हणले ते बांध तत्तच तुम्ही होता जावा त्या पार्टीत बघू मी आम्ही. त्याच बघतो. पार्टीत जाणार आहे. तुम्हाला पैसे देऊ देऊ बरं 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 मी काय म्हणतो ना, हं.
जीशी बोलायला बोलवाय नुसतं आव्हान या झाड आव्हान. काढायला नको नाही आपण अडकल नाही. तसं शासन नाही, नाही, नियमानं सांगतो झाडाला मी. हात लावू शकत नाही अण्णासाहेब अण्णा तुम्हाला काय कळत नाही मी ना अण्णासाहेब फुकट अडकल मी नुसता कालवा करतोय कशाला झाड काढतोय हो? तुम्हाला पार्टी देतो संध्याकाळी मस्त मध्ये. पार्टी द्या तुम्हाला झाडबीड काढलं तर ते कामावून घरी बसायला लागेल. कशाला काढ देतो ना बोलाय काय आपल्याला जाते अण्णा बाजून बोलू दे आपण. वर्चस्व आपलं राहिलं होय पाहिजे. होय तुम्ही असं म्हणा तिथं जाऊन नुसतं कालवा काढायचं म्हणजे काढायचं झाड असं तुम्ही म्हणा. तुम्ही लय बोलणार तुम्ही सरकारी आहे उगाच बरं, तुम्हाला चालतं, तुम्ही जावा आम्ही घेतो मिटून आपला कुठं आहे आपण कुठे गेला बघ गावाचा काय विषय काय माहितीये का हा की राजकारण गेले ह्यात राजकारणामध्ये चिघळायला लागले हा. मेटर चिघळायला लागले हा मग आपल्याला परत उद्या अडचण येईल आपण बिन कामाचं ह्या पार्टी त्या पार्टीचे काम पुरतं झालं ते खरंच झाड काढायला लागते ते अण्णा गरीब माणूस आहे बरं का काळा अण्णा त्यामुळे कसं होतं माहितीये का ती सरायला लागणार आहे ती 10 फूट आलेड सरते अहो, म्हणते पण ती पांढरा अण्णा बी गरीब माणूस आहे गरीब कसा आहे पैसे कचाकच देऊन जमीन विकत घेतोय घेताना 6,000 विचारायला लागतं शेजारच्याला काय ऐकून विचारायचं? घ्या घेऊन द्यायला मीच होतो तुम्हीच होताय हे. खाल्ला असेल लाळ. मग आता काय करायला लागतंय एक 10,000 रुपये काढून देऊन त्याला मिटवूया अण्णाला 10,000 रुपये देऊया झाड काढू देत नाही ठरले आता 10,000 कोणी काढून देईल ते ऐकून घे घे पांढऱ्या अण्णाकडं टाकल्या अण्णाकडं आणि त्याला देऊया त्याला थोडं देऊया थोडं आपण हाणूया आणि पार्टी संध्याकाळी ठेवूया चालतंय हं? होय. दत्तिराने कोणाला केलं कळू दे नाही. हं. कळलं तर मग आपली कातडी निघते म्हणजे मला ते दत्तिराचं 10,000 रुपये ती मेटर ती तिचं मागायला लागले सारखं नाट्यावर बस ती 10,000 तर गप होती आलं होय तुम्ही माझ्या बाजून बोलू नका ओढून धरा जरा मी जातो बरोबर फायटर भाऊ हा तुम्हाला सांगतो झाड काढायला लागते अहो जाऊ द्या की काय असते त्याला काय संघ नाही जावी मेली अहो काय? त्या दोघं जर काय संघ येणार काढायचं म्हणतोय झाड काढू द्या की काय काय हे झाड काढू देत नसतो आता हो तो मालक आहे का तुम्ही मालक आहे मालक ती आहे म्हणून म्हणजे काय त्याला मारता तुम्ही गरीब माणसाला तुम्ही ही तुम्ही तिकडे जाऊन बोलून आलाय वे अहो तिकडे जाऊन मी तीच बोलत होतो घेऊया मिटून कशाला मी कामात हाना मार्या नादा लागलाय कोण पोलीस स्टेशन मध्ये आज उद्या सुटणार होय. काय त्याला उगवेल कामात गावचं नाव करा मिटवायचं कसं का झाडच काढायचं वे काय राव तुम्ही गरीब माणसाला तुम्ही आप्पा. दंडीशाही करू नका आपण अण्णा थांबा. हा. आपण काय तर थोडं काढ्या तोड का एकच आहे आता बोला की मी बोललो तर मिटत असेल तर नाही तर आम्ही कुत्र्यासारखं तोंडमध्ये घालून बोलवायचं याचा येऊया. मिटवून घेतो परंतु नाही मला कळलं तर पाहिजे ना तुम्ही कुठल्या पद्धतीने मिटवताय अहो सांगतो की तुम्हाला सांगाही मला नाही, साईडला जाऊया तुम्हाला सांगतो पटलं तर होय म्हणा पटलं तर होय म्हणा चालतंय की, होय हा? होय पटलं तर होय म्हणा नाही तर राहू द्या झाड राहत असलं तर काय त्याला अडचण आहे हा मग काय तो होय सरपंच पटलं तर होय म्हणा अहो झाड राहत असलं तर काय अडचण आहे मला झाड राहत नाही झाड राहतच नाही झाड ठेवत नसतो काय ठेवत नाही तो ऐका थांबा अण्णा काय साईडला जाऊ नका आपलं काय झाड काढू अण्णा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्ही फोन लावू नका गुंडन बिंडन मारामारी करून हे करता का लय पोरं आम्ही अडकल काय मग अण्णा का कमी आहे बे? आम्ही कचाट्यात गावलो मी अडकविल तुम्ही कुणाला ए, tension- तुम्ही त्या नादाला जाऊ नका ए, अण्णा कमी आहे बे. तुम्ही बोलताय तेवढं का नाही काय करू शकत नाही सोपं नाही एवढं. मोकळं बोलून काय फायदा आहे ते पेन्शनीच मग आमचा तेव्हापासूनच गेल्या आठवड्यापासूनच काळा चष्मा चढलाय होय, होय. नाही चष्मा कुठं होता डोळ्यात चिपड निघत नव्हतं सेंट मारून हिंडायला लागला तोंडाबाजी विषय काय का तीच घ्यायचंय बघू घे एक दिवशी उघड होतं पण तुम्हाला काय करायचंय हो विषय का? दोंडाबाईचा काय आहे हे काय या आहे? साईड. या आधी मिटू द्या परत बघू आपलं बरं साईडला येतो परंतु का ना तुम्ही का नाही अण्णा तुम्ही टेन्शन घेऊ नका जीव गेला तर चालेल पण झाड काढायचं काय हा. अण्णा तुम्ही बी टेन्शन घेऊ नका जीव गेला तर चालू नाही. नाही ही- पण झाड काढू देत नाही मी ही पण साईडला यायला हा. म्हणलाय तुम्ही हा हो मिटतंय का बघू घ्या मिटतंय का बघून झाड काढा म्हणून सांगताय त्यांना जाऊ ना या जाऊ चला अण्णा तुम्ही ही झाड लागा काढू देत सांगाय नसतो तुम्ही. तुम्ही नव तुम्हाला सांगू का ही जमीन सुद्धा जाऊ शकते तुमची का? शेजाऱ्याला तुम्ही विचारलं नाही आणि त्यांच्या कसं आहे माहिती आहे का पहिले जुनं उतार काढलं का नाही हे 72च्या आधीचं पुण्याला बिण्याला त्या औंधाला जाऊन तुम्ही गोत्या त्याचा ते पहिला गोळा आम्हाला माहित आहे ही आपली थोडी चुकी झाली चुकी झाल्या म्हणजे झाल्याच तुम्ही खर्चुलेला घेऊन खरेदी केली खाल्ला असेल 10,000 तुम्हाला सांगतो बघा काय खाल्लं नाहीत पैसे बरं, नाही खाणार हा आम्ही असं कोणात नाही, नाही, नाही. माणसं नव्हतं. नाही हा तुम्ही हे इमानदारी मला 2-4 माणसं म्हणली सगळं मी काय केलं म्हणतो त्यांनी बघा तुम्हाला सांगतो. हा. जाऊ दे झाले एवढं झाले आता ते काय झाड आपलं काढायचं नाही काय बरोबर. झाड काढायला लागणार की मग नाही, त्याला नाही, झाड काहीतरी काढायला. मी थांबवायला लागणार अहो हो, काय- त्यासाठी थांबवायला लागलोय मी हा. बरोबर मग सांगतो बघा हा.
एक 20,000 रुपये खर्च येतोय त्याला. हा. झाड काढायचं नाही आपल्याला. 20,000 खर्च कशाला येतोय कायला का बेकाऱ्यासारखं 20,000 रुपये त्याला साहेबाला द्यायला लागते ते तुमच्या नावात जरा घोळ आहे. हं. मग ऐका की जरा पुढे बोल नका आणि ती जुनं औंधला जाऊन उत्तर काढलं का नाही पुण्यालाही तुम्ही गोते त्यात चाल ते फॉल्ट आहे. आम्ही आता रोज कागदपत्रातच आहे ती कागदपत्रातच आहे आम्ही दोघं जण त्यामुळे आम्हाला माहित आहे तुमचं वर नाव असून काय करायचं. ऑनलाईनला नुसतं नाव असून चालत नाही जुनं उत्तर ते जुन्या काढलं उत्तरावर नाव लागते. 1947च्या कायद्याप्रमाणे तुम्ही गोते त्याचा कसं काय गोते ते? अहो गोते द्या चाल तुम्ही शेजा पाजारला इचरून जमिनी घ्यायच्या तुम्ही कुठं आला कुठं घुसला का तुम्ही भारतीय नागरिक आहे म्हणून काय बी करणार का. बरं आता त्या ती ज्याचं सभ्य माणसं तुम्ही गुंड आलाय तिथं कसं चालायचं. बरं, ज्याचं पहिलं होतं हा त्याचं का नाही त्यानं बी का नाही ते त्याचं नाव होतं ना काय त्या पहिलं जे का नाही जे रानवाला नाव होतं. तुम्हाला सांगतो खरीद पत्र झालंय नाव होतं त्याचं सगळं बरोबर आहे. त्यानं ह्या रानात काय केलंय का घोळच होता हो घोळातली जमीन आहे तुम्ही घेतली ऐका गोळातली जमीन नाही. तुम्ही घेऊन दिल्या म्हणल्यावर नाही म्हणणार हा. तुम्हाला ऐकून घ्या गोळातली जमीन नाही. नाही. फक्त काय चूक झाली माहित आहे का त्यांना नोटीस पाठवायची नोटीस त्याची पाठवलं नाही. हा ही घोळ आणि झालाय. तुम्ही करदोड्यानं जमिनी मोजून घेताय बी अहो करदोड्यानं नाही मग? 10व्यानं मोजली होती. हा ही शहाणा घेऊन देणार याला अक्कल दिली एक झपाटा का नाही लोकांची घरं उद्ध्वस्त करतो का करदोड्यानं नाही दाव्यानं मोजली होती. नाही 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 तुम्ही का नाही करदोड्यानं कशानं बी काय बी बोलायला लागलाय. ऐका तुम्ही रीतसर मोजणी आणून मोजून घ्या तोपर्यंत जरा थांबायला लागतं वरचं आपल्या कागद पण क्लिअर होतोय 20,000 खर्च आहे. आणि ती पण तुम्ही द्यायचं नाही 1 रुपया द्यायचं नाही. ती दिवशी तुम्ही 10,000 रुपये गाठले होते का नाही हा. ती दात्री मामाला दिलेलं ती 10,000 रुपये मी तिकडे भरतो. बर. तुम्ही नुसतं आता 10 द्या हं. बरं का? ती पण पार्टर भाऊच्या हातात द्या माझ्या नकोच मला असल्या गाणीत पडायचंच नाही विषय मध्ये संपला. म्हणजे तुम्ही द्या तुम्ही बिन कामाचं गोत्यात नाही, घेऊ नका. माझ्या हातात कशाला तुमच्या हातात नाही 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 तुमच्या हातात द्या तुम्ही नेऊन तिथं द्या तुम्ही नेऊन तिथं द्या माझ्यावर विश्वास आहे गावातल्या माणसाचा मी त्यांना चोरच वाटायला लागलोय मी केवढं प्रबोधन करतोय कळतंय का. अजून पैसे द्यायचे झाड निघलं नाही पाहिजे अण्णा अण्णा झाड निघत नाही तुम्ही झाड- काळजी करू नका. झाड जर निघलं आणि तुम्ही केस जरी जिंकली आणि काय जरी झालं तुम्हाला रान इकडे सरलं तकडे झालं काय उपयोग आहे. झाड गेलं तुमचं काय उपयोग आहे इथे येऊन उभं राहिला मला हात बसला लावू देत नाही अण्णा. तर आयला काठीसाठी एक जणांना 50 रुपयाची काठी ईर्ष्याला पेटल्यावर 2,000ला घेतली होती. हं. आम्ही होतो त्या व्यवहारात. झाड 5,000 आणि 10,000 द्यायचं. किंमत नाही झाडाची 10,000 नव्हतं करोड ते तुम्हाला झाड आता गेलं तर चक्कर रान काय जरी आलं तुटून रानात आले परत जाऊन झाडाखाली बसता येणार लिंबाचं अण्णा झाड आहे. अण्णा अण्णा. ते झाड गेलं तर तुमचं निम्म रान जाईल. हा विषय संपलं तुमचं झाड म्हणजे ऑक्सिजन आहे येड होऊ नका. तुम्ही 10,000 द्या आणि 10,000 परत मला मागाय नाही ते दत्रे मामाचं द्या तुम्ही 10,000. त्यांच्यापेक्षाच द्या मला काय नको. हं. बघा नाही, नाही. पुन्हा हो सांग. बघा. ए, तुमच्या झाडाला ढकासवा लागू देत नाही आम्ही. सांग मी पुन्हा तुम्हाला धरणार आहे. हा तुम्ही मध्यस्थी आहे आता अहो, इथं. साहेब येणार आहे पार्टी मी आहे की. आम्ही त्या साहेबाला बोलून पार्टी बिर्टी करून त्याला ओके करून बरोबर अन्नाला तुम्ही पाजून त्या साहेबाला तिकडं पार्टी करा तिकडं काय करा पण मला का नाही तुम्ही तुम्हाला धरणार. मला धराच मला धरा हा. आता धरा. त्या झाडाला काय झालं तर कमिटीला डोसक्यात दगड घालील की झाडाला टच होऊ देणार नाही कट्टा बांधणार मी असा. हा का तिकडे डोसक्यात दगड घाला काय घाला पण का नाही तुम्ही मध्यस्थी आहे. मी आहे. हा हाय, हाय. मला काय म्हणतो मी होय, हाय, आम्ही मध्येच आहे, काळजी करू नका. तुमच्या झाडाला ढकासवा लागू देत नाही आम्ही. बरं बघू चला देतो मग. देतो म्हणजे गपचिप द्या त्यांच्या 10 द्या 10 द्या ऑनलाईन मग मागा. लय कशाला देतो 10 देतो की. आणि 10 पहिले मला मागाय नाहीत मग दत्त मामा तिच्या मीटर मध्ये 20 द्या नाही होते आपण 20 कागदपत्र लय घाण काम तुम्हाला सांगतो हाय असं जमनेल तुम्हाला बेकाराने बाहेर काढतील घेऊन आणि 4 online टाळू मागा केस आहेत ती पण जातील. त्यांच्या देखत कोणा देखत बोलू नका. काय विषय बरं, बोलणार काय- विषय काय काढू नका. ही आप्पा फायटर भाऊ ही म्हणते हा. तसं हे म्हणतील बरं तसं. काय बोलत नाही तुम्ही तुमच्यावर विश्वास आहे. मग आपण फायटर भाऊ म्हणतील तसं म्हणायचं नुसतं. बाकी काय म्हणतो की पण तुमच्यावर विश्वास आहे बघा. चल हा हॅलो मस्ताची जेसीबी घेऊन येऊ नको. हा. 20-25 पोरं ती काट्या ठेवले आपण हा. ते पण घेऊन या. काय सुट्टी देणार नाही असला घाणपडा धंदा करायला आला तर गावात काट्या घेऊन या इथं कमी आहे तुम्ही आपल्या हा. नावा तुम्ही मिठवाय गेलता का इकडे जातो पाहिजे तिकडे जातो पाहिजे मला याडबीड लावता का तुम्ही. नाही वेळ नाही मी काय म्हणतो माहितीये का आता इथं काहीच बोलायला नको ही झाड आहे ती झाडाला आता टच करा हात सुद्धा लावाय ना तुम्ही माझ्या सांगण्यावर बरं हा तुम्हाला काय झाड नको आहे ना काढायचं आहे इथं सरायचं आहे इथं काय त्या तिथं मी तुम्हाला मोजून देतो पण 8 दिवस थांबा पुसाचा महिना आहे पुसा महिन्यात असले काम करा आणि 8 दिवसानं मग आपण मिटिंग घेऊ आणि मग तुम्हाला जीसी बोलवा ट्रॅक्टरनं काढा काय हो अण्णा आपा काय म्हटलं ऐकलं का नाही तुम्ही 8 दिवसांत तोर रान देणार आहे. ए, तुम्हाला काय करायचं अण्णा मी बोललोय ना तुम्हाला मला 2 शिव्या दिल्या तर गप खावा
तुम्ही का बसा सरपंच, आम्ही भल्या भल्याला तुम्हाला सांगतो सरळ भांडणं मिटवली ती दिवशी आम्हाला फोन आलता अमेरिकेतनं. हो सरपंच, हे अपार विश्वास आहे आता मला. आता त्यांनी मला सांगितलंय, मी आता का नाही त्यांच्यावर सोडलेला आहे. हम्म. हा. इथंच नाही, आम्ही बाहेरच्या देशात जातो भांडणं मिटवायला. होय. दोघच असतो आम्ही. हा. ती दिवशी गोव्याला गेलतो गोरव्याला, 2 वेळा काही टोपणं ठेवली होती, उघडच पडलो होतं. नुसती उन्हाला काय माहिती स्नेक्स काय तसलं काय फरक पडतं, जास्त काळा झालाय, चष्मा घेतलाय कुठला आणलाय असं दे. आहो, ते डोळ्याला बरं बरं, मी काय गार म्हणतोय पडते गार, हा. पण आता विषय काय करू नका आणि 2 जण भांडू नका आणि हा. मारामाऱ्या काय करू नका. नाही आम्ही दोघाला पण आणि चिडलो. योगा अण्णा सरपंच. तुम्हाला सांगतो योगा, ती पोरं आणायची आणायची वार्ता इथं गावात काय करू नका. गावात चांगली चांगली मंडळी आहे ती, त्यांचं ऐका जरा. अण्णासाहेब, हा. तुम्हाला सांगतो सरपंचाचं काम आहे ते नाही जुळत. होय. नुसतं खाणे बास शिल्पर तुटूस तर गावातनं चालणे हा. ठिकाणी काय झालं माहिती आहे का आपा? काय करणं नाही, धरणं नाही, काय नाही. सरपंच आम्ही म्हणतो एवढंच बाद झालं, तुमच्यानं काय भांडण मिटत नाही, कुठलंच काम होत नाही, सगळ्या गावाला माहित झालं. हा. आप्पा तुम्ही कशी भांडण मिटवताय आम्हाला माहिती आहे चांगलं. तसेच मिटवू द्या, तुम्हाला माहित आहे ना, तुम्ही तुमची इमानदारी तुमच्यापाशी ठेवा बास. आपण काय झालं माहिती आहे का, कमी वेळात सरपंच झाल्यामुळे त्यांना काय अजून अनुभव नाही हो. अनुभव नाही म्हणून हा. आता आम्हा दोघाला त्यात पडायची बारी आल्या. नाही, कोणतरी पडलं पाहिजे. झालंही 2 वर्ष राहिलेत, परत कुठला सरपंच आणि काय. ती झालंच की, आता बोलून नसते अण्णा, आता काय उपयोग नसतो. होय, आता बोलून काय उपयोग. नाही बरोबर आहे, पण आता तुमच्यावर विश्वास आहे बाबा. हा, ईश्वर हा. तुम्ही ठेवा. हा. तुम्हाला सांगतो ह्याच्यात 1 रुपया 10 पैसे कुणी कुणाचं काय खाल्लं नाही तर कोणाचं हा. काय कुणी काय काय म्हणलंय तुम्हाला चातर पाजा. नाही पाजा न पाजा हा. त्याचा काय सवाल नाही, पण तुम्ही का नाही हो का आता विश्वास ही केलाय, आता तुम्ही का नाही ती पुन्हा येऊन दादागिरी करायची. संध्याकाळी साहेबाला बोलवून घेणार, जेवाय घालणार आणि म्हणणार. अण्णा, कुठला तुम्ही साहेब? ग बसा की आता सगळं उघड करायचंय का? ना, उघड उघड कोण करायला लागले हो तुम्ही? आप्पा कुठला साहेब? ओ आप्पा, दुसरी कामं असते ती का आम्हाला काय का तुम्हाला सांगायची काय गरज आहे का? तुम्हाला भांडणं मिटत नाही ते आम्ही मिटवतोय ते पण तुम्हाला बघू दुसरा आहे ओ पण. हे बघा तुम्हाला सांगतो, सरपंच बघा तुम्हाला सांगतो तिकडे सह्या करायच्या ना होयाच बाय. या दोघांचं भांडण मिटवायसाठी आम्ही दोघं जण खर्च घालणार, आम्ही दोघं जण पार्टी करतो, त्या साहेबाला बोलवतो. कुठला आणि- साहेब? ह्या भांडणारा साहेबाला काय विषय? अहो साहेबाला म्हणजे बांधा, अहो ती मोजणीचा याचं ते मोजून घ्यायचं, ही त्याचं साहेबाला बोलवून घेऊन ती त्यांच्या नावावर व्यवस्थित करून हे आमचा मी व्यवस्थित करतो, काळजी करू नका. हा, चालते अण्णा जावा आमचं ठरलं व्यवस्थित. जावा झाडापर्यंत 8 दिवस यायच नाही मी म्हणले हा. तुम्ही ते जावा तिकडे. हा, झाडापाशी इकडे कोणी यायचं सुद्धा नाही. यायचं आणि नाही. जीसीबी ट्रॅक्टर पोरत असले बोललो हा, ताणून मारीन मग. हा. हा. जावा ना तुम्ही, मग पुन्हा जावा, आम्ही तरी एक वाटणार आहे. जावा. पुन्हा आणि आता असं म्हणला तर बघा मग. विश्वास आहे. हा, हे स्वाद आहे की सरपंच, आम्ही भांडणं मिटवली ती, काय आम्हाला कशी मिटवली कशी पण मिटवू द्या, मिटवली ती. तुम्हाला सांगतो संध्याकाळी पार्टी देणार आहे मी. हा. जाऊ दे 1000-500 या रुपये, पार्टीला, आम्ही काय जेवायला. गरीब होणार नाही. हा. कोणाला खायचे त्याने खावा, प्यायचे त्याने प्या. हा. आणि तो आला तरी अण्णा पण आणा, त्या अण्णाला काय चालत नाही, त्याला नको. आणि ही झाड निघलं नाही पाहिजे. आम्हाला पण वाटतंय की आपल्या हा. कसं आहे ग्रामपंचायतचा आपल्या गावच्या मोठे माणसं आहे मेन, पण ची लबाड करायसाठी तेवढं करायला लागतं. हे, झाडाला हात लावताना तोडून टाकेन हे. काय. पण विषय काय माहितीये का, तिथं रान इकडं आहे का तिकडं आहे माहित नाही. मुजणी अनुसार आपण जरा दाबून धरू, त्याला व्हायचं त्याला व्हायचं ह्याला व्हायचं त्याला व्हायचं, बोलून थांबवायचं झाड पण आणि बांध पण. तुम्ही बी लय जरा तुम्ही हे म्हणताल करू का नका. नाही झाड हलवाय नाही, झाड हा. काढायचं, झाड काढायचं लागतंय, फक्त मुजणी येऊ द्या म्हणायचो. हे. मोजणीत तिथं असल्यावर झाड कशाला काढतोय तो. हे. आणि जरी सरलं इकडे तर त्याला म्हणायचं बाबा असा जाऊ दे की जरा आहोत बसू की आपण सावली खाली. आणि दोघाला बी थांबवायचं आपण. आपा, हं. हे. आता तुम्ही जावा, हं. मी एक झोप काढतो झाडाखाली मस्त. चालतंय गार झोपा. हं. पण संध्याकाळी पार्टी आहे या. चालतं. चालते चल, चला सरपंच. बसतो पाहिजे मी. हा बसा. बसा बसा. ते भांडण मिटवायचं आहे, कोणाला भांडणार आहे त्या काळ्या अन्नाचं पांढऱ्या अन्नाचं भांडण आहे. आपण तुम्ही मिटवलंय तर 10,000 परवा बोलवून येऊन आमचं इथं अजून इथं आलाय जो आमच्या घरात जाऊन हे करायला भांडणं करायला येत लावायला. आम्ही मिटलं पाहिजे का नाही? जाऊन बघाय तू काय असेल ते गावात तिकडं कुठं आला तोय काय कालवा नाही आला का मिटवून गावात काय करून आलाय. येऊन आला 2 डाळाचं काम खालात. काय करून आला गावात. भांडण मिटवलं, हाणामारी खून खराब झाला असता. एक झाड तोडायचं मी वाचवलं, त्या दोघांना म्हणलं झाड तोडू नका. हे सांगाय आला या माणसाला काय अक्कल बिक्कल काय डोक्यात मिळतोय का नाही. सांगाय आलाय 200 रुपये मागायला आणून म्या नाही दिलं काका.
त्या यानं दिलं फायटरनं दिलं आणि पिऊन आलाय भांडण मिटवून आलो जावा तुमच्या घरी. तुला काय दुसरा उद्योग आहे का नाही? आता गुरं बांधून पडले ती पाणी दावलं नाही पाणी ती कुठं काढलं गेली? रानात गेले ती. जाऊ दे की मग तुम्ही जरा बघत जावा की मी जरा आता मला होतं का म्हातारपणी चित्राला सांभाळायची काय करणार आहे मी? अहो बांधणं बिणणं मिटवाय मला लागते गावचं सगळं बघा. कशाला बांधणं मिटवायला लागते ती? असल्याची बांध 10,000 रुपये परवा नेले गोड बोलून माझ्याकडे बोलवून पसरायला तर हा करतोय ते येऊन काय उपयोग आहे का? माझं वर्षभराचं नेल झालं. तुम्ही दिलं नाही तर काका मग कोणी ते गावाला सांगताय बुमलं हिडताय नुसतं म्या पैसे दिले पुतण्याला असं वाटवून केलं. तुम्ही दिलं होतं का? कोण दिले पैसे? त्या अण्णाकडनं घेतलं होतं म्या ते दिलं होतं. आता अन्नाला आपण द्यावं लागते का नाही? ते केलं मी आज त्योच भानगड होती मग? तीच भानगड होती ती तुम्ही द्यायला लागत नाही तर ती मी केलं बाबा 10,000 रुपये ओलाढाल केल्या. मागच्या कोणाच्या काय नाही का बिचारात येऊन इथे झोपलोय आपला देवा लगा ऊन कसरं पडलंय तुम्हाला लगा पेताय 2 गालातून काम करायचं नाही तो दुसऱ्याला तरा देताय का? हा गावात काय करते आपल्याशिवाय मिळतच काय ना मिटू द्या नाही पेटू द्या तुम्ही आमच्या घरात हे करू नका जावा तुम्ही. आपा गावात 1 नंबर माणूस 2 गालाचं काम खाणार ही मात्र खराय बरं ही 100% सोडा आणि कराय. त्याचं खावं त्याचं घ्यावं त्याशिवाय बोंबलत फिरत नाही असल्या शब्दाशिवाय तो काय तू म्हणला का नाही आपा 1 नंबरचा माणूस गावात त्याशिवाय 15 दिवस येत नाही घरी तो गावात सुट्टी बोंबलत मग नुसता उचलून धरायला. काका तुम्हाला काय आदर आहे का नाही? कशाचा आदर आहे? आदर आहे पैसे रोज 100 खान पेला खातोय म्हणून ती बोलू. आयला परवा दिवशी बातमी वाचली हा. पुतण्यानं काकाला नरट दाबून मारला इस्टेटीसाठी आणि लई इस्टेट नाही 10 एकरासाठी आपली तर 80 एकर आहे. तुला काय खर्च देऊ आता? कशाला खर्च मला नको काका तुम्ही म्हणला बास हाऊस भेटली माझी म्हणून मी नावावर करा. हो मी मला झालं तर मी नरट दाबून घेऊ शकतो पण माझा जीव आहे तुमच्यावर ते येणारच आहे. माझ्या नंतर तू नावावर कोण त्याला काय माणूस पण मी गावात गावात हिंडतोय ती माफ काढू नका मला हिंडायला लागते तुम्ही घरची कामं करा. कशा काय लागते बी असं घेऊन बिन कामाला घेऊन आज मोठं भांडण मिळवले हा? 10,000 आहे, रुपये जॉईन केलाय मी मग आपण मिटवलं मला तुम्ही 2 गलाचं काम खाणार टाकायला पाहिजे. होय 20,000 घेऊन ये मग. त्या घरी त्या याचं त्या अण्णा 10 द्यायचं आणि आम्ही संध्याकाळी काय राहते का ना आम्हाला इथे मटण काय ते नाही संध्याकाळी आम्ही पार्टी करणार आहे. पण आम्हाला घरी लेकर खाऊ दे का सोनलंय आम्हाला काय तर बघू घेऊन येतो मी बरं उरल्यावर घेऊन येतो की किटलीत गाड बर 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 जावा आता तर मामा संध्याकाळी देतो तुम्हाला जावा पहिलं माणसाला काय डोस काय ह्याची जमीन नव्हती काय नव्हती मला म्हणता जमीन आहे माझी 10,000 दुसऱ्याला खाऊन अजून इथं आलाय उन्हाचा आणायला का दिवस चालला आमचा उन्हा जा बाबा जावा तर मामा काकाला घाम यायला लागला झटका आला पटकेनं मला तयारी लागला काका घ्या आहे म्हणता वार घाल बस तुम्ही हा. हे जावा ह्या ते कुठं का प्यायला काही बरं नाही कशी उन्हात आणायची आजवर मला द्यायचे तिथं जाऊ 2 गलाचं काम जाऊ घ्या आहे जा जाऊ दे हा. आता ना. येते का माझी का झोपायचं मूर्ती लोट येत बाबा जा अरे एवढा उठतो ना. अरे बा, कशाला काय उपयोग कामाची आणले तिथे कळावा का तुझ्या तिकडे मेंढरा मागला आहे का हो तिकडं नाही तिकडं आपला काय वाटत नाही इथे करतोय झोपा काय आता काय करतो काय नाही आता काय काम आहे का अजून कोणी येत आहे का येऊ दे नाही, नाही, झालं. कोणाचा आणायला जावा तुम्ही जरा मी येतो पंखा लावा. बरं. 20,000 रुपये कमवून आले 10,000 रुपये त्यांचे देऊ हा, 5,000 रुपये तर घरी आले बरं. पार्टी द्यायचे आज आतापासून असेच काम होणार आहे तुम्ही फक्त किंमत द्या मला हा किंमत येतो वाटून तू कर घरात हात पोखरा घुसीनं पोखरल्या गेलं पाहिजे लोकांचे पैसे अहो पोखराय कुठं लागलोय पैसे आता मी कमवायला शिकलो कोणी नाही मला आणून दिलं तर 4 पैसे तुम्हाला कशाला द्यायचं तुम्ही आता काय खरंच मारा काय काय ते आता काय खरं आहे तुम्ही? घरात का आणायला लागत नाही का हाय मी आणतो काय आणतोय ते आणतो तांबरून आणा जाऊ तांबे भरून आणा जावा मोठं भांडण मिटवले मी आता जाऊन गेलं अंगात पाणी आहे त्याचं कानपडे दिलं पाणी मला काखाला आणून तुझी कानपडे गाबड कुठं आहे? कुठे गेलं त्याला बरं नाही ते झोपले वाटते तिकडं रानात गेले काय कोणा लाईट बिल भरलं लाईट बिल मी बरोबर पैसे कोण घेऊन घेतात तिथे लाईट बिल घरपट्टी पाणीपट्टी भरायला सांगितली ती तुला हा ते तुझी लाईट बिल भरलं का? नाही
भरणार आहे उद्या परवा दिवशी ते जरा घोळ झाला. तुला लाईट कट करून वायर म्हणून तुला लावतो ना म्हणाले. काय वायरमॅन दाबवतात ना मी, मग त्याला ठोक काय माझ्या दारात अरे दाब. बंद करून नुसती लाईट नाही रे. लावतो तुला बिन ते आता त्याला. ती मोबाईलवरच बंद करते. हा ती बी झालं की आता काय काय केलं पहिली त्याने 3,000 रुपये. जरा हाय ते मिळणार पैसे ते आम्ही गेलो फिरायला खर्च झाले. हा खर्च झाले पण मी आज पैसे कमवून येतो. आज कमवून आज जवळ येईल तेव्हा 10 वर्षांत तुझं मिळायचं. ते दोन्ही पण भरून टाकतो. आज म्हणून मला संध्याकाळी मला पावती दावा म्हणून. धावतो. हा आता ग बसा जावा. ना काय झालं? अहो काय झालं ते पैसे दिले नाही. अहो कवा दिलं पैसे आपल्याला? पैसे मारल्याच पैसे. तुम्ही काय येण्यासारखं मागायला लागलाय? हा? मला वाटलं मला द्यायला लागलाय पैसे. बरं आपण जाऊ दिले. बरं असं चालतं ठीक आहे. आपण मी काय व्हायला जावा असू द्या. पण तुम्ही काय करा माहित आहे का, तुम्ही तेवढं पार्टी पशी येऊ नका, कारण आम्ही पार्टी करणार आहे. हा. कारण अण्णा कसं आहे माहित आहे का, अण्णा लय घाण माणूस आहे. तो 5-25 पोरं घेऊन येणार, पेल्या खाल्लेल्या असणार ती पोरं, आणि उगा राडा करणार काहीतरी. हो का, तुम्ही पार्ट्या करा नाही काय करायचं करा. तिकडं माझं लिंब आणि माझं का नाही बांध राहायला बाद झालं मला. आणि बघा तुम्हाला सांगतो, तुमच्या मागे फक्त आम्ही दोघंच आहे, आप्पा आणि मीच आहे. हा. आणि आप्पा कसं आहे माहिती आहे का, एकदा रान चढायला लागलं का तुम्हाला सांगतो तो काय करणार माहिती आहे, रान चढायला लागला का मागं पळ काढतो. हो का, आता मला का नाही साथ दिली का नाही, तुम्हाला इलेक्शनाला साथ देणार मी. काय सांगतो, हो, एक नंबर. एकच नंबर. हा. बरं खेप्पा कुठं चालवायचं? ते दोंडाबाईकड. दोंडे पाहिजे हा. मग असं करा की मग मी एक खेप टाकून येतो. नाही नाही, ट्रॅक्टरला कोणाला हात लावू देत नाही मी. हे, एक खेप टाकतो की तुमचं काय काम असेल तुम्ही फुकट करतो. ती फुकाट करा नाही काय करा, मी का नाही ट्रॅक्टरला तेवढा हात लावू देत नाही मी. अण्णा करू दे एक खेप. नाही बाबा, हे हा ट्रॅक्टरला हात लावू देत नाही. अण्णा हा. अण्णा हा. एक खेप कर दे. काही नाही, मी टाकतो जाऊन वाटल्याशी, पण तुम्हाला हात लावू देत नाही ट्रॅक्टरला. अहो डबल पैसे देतो की तुम्हाला. डबल द्या ना, काही द्या, ट्रॅक्टरला हात लावू देत नाही. लोक काय माणूस आहे. काय भानगड एवढं कसं काय चाललंय दोंडाबाई म्हणल्यावर? अहो काय नाही, समाज कार्य करायचं चालू आहे दुसरं काय नाही. समाजकार्य हा समाज कार्य करायचं. आपण मी टाकतो की तुम्हीच करावं का, असं नेम आहे काय? मी टाकतो की. आता मी ड्रायव्हर, मी सगळं, आणि तुम्ही नाही तुम्ही टाकणार. बरं एवढं कसं काय भानगड काय तुमची? भानगड काय नाही, मग समाज कार्य करायचं. होय, असं समाजकार्य असं माझ मी टाकतो की. बरं चालते जाऊ का मी, हा टाका तुम्ही. हा, टाकतो मी. काय झालं? बाबू हा. गिटार काय केलं? कोणीकडे तर तुमचा दौरा आहे. कशाला कोणीकडे जातोय तिन्ही सांगतो झोप. कुठे जात नाही येण्यासारखं तू. मी कशाला जातोय? हो आप्पा, मटण शिजत झाले तर कशाला मटणाचं नाव काढलं राव. जावा आलो. मटण म्हणल्यावर पार्टी आली, ना- मग मी आलोच. हे नको नको, तुला सांगतो तिथं घाणपडी असते ती, मीच खाणार नाही, मला आवडत नाही. काय तुला सांगतो हात मी बीत सांग. तुटले का ते, मी तर कुठं काढणार आहे. आला का माणसं म्हणतेली दुसऱ्या मटणात पोरला पण घेऊन आला किती बेकार आहे. त्याचं काय नसतं, तेवढं त्याचं काय नसतं. अरे घरानं घरण दास आहे, येड्यावर करू नको. पार्टी त्याचं काय नसतं. लगा तिथं विषय घाण घाण असते तर पार्टीत. मी येणार. बाप लॅक पार्टीला जात नसते ती संघ. लगा तिथं मजाक मस्ती असते, तुझ्यामुळे मला घर बसायला लागलं. करा तुम्ही, करा की, मी कडाला बसतो. अरे तू येऊ नको, तू आल्यावर इथं सगळं भुकचील. मी नाही भुगत नको नको, तू येऊ नको. बापू, मी भुगत नाही म्हटलं. तुला सांगितलेलं कळतं का? मी पार्टीला येणार. नाही मी नेणार, झोप. आता तरी येणार आहे मी. नाही मी नेत जा. होता रा का चावायला लागला होता ना. गबस गप. काय झालं? पोराला सांग न भुक्यात जीव घालविन. काय काय झालं? दात मारली एक सुद्धा दात ठेवणार नाही, चावायला लागलंय. कसं काय चावायला लागली? काय झालं? अगं मला एक सुरू. ए बर गप गप हा, गप. हे चावल पिस्सा बिस्सा नाही का बघ बघ. अगं तुमचं हे रोजचं असलं म्हटलं त्याला काय करायचं सांगा बघू. मान कुठे पाय दिल्यावर कळलं. त्याला घेऊन जावा तुम्ही गेला. अगं पार्टीला जायचं आहे, तिथं खाल्ले पिल्लेले माणसं, दारुडी फिरुडी माणसं असते ती. आणि विषय तुम्ही सांगा काय म्हणलं काय होतं. अगं मी सांगाय मी का बसणारा चाललोय मी. त्याला कुठे जायला लेकरं जातील सांगा बघू. मीच जात नाही, झोपतो इथं कामरून घेऊन. मी उपाशी झोपणार. हा मी उपाशी झोपणार मग. हा मी तुम्हाला गरज नाही माझी ना. हा झोपा की मग. हा, तुम्ही झोप. असलं करायला लागले कशी तुमची गरज लागली? झोप तू उपाशी. उद्यापासून हॉटेलात खातो नाही खानोळी लावतो. हाटीला सुद्धा मी येणार. हे असलं तुम्हाला पटतंय का सांगा बघू. अगं ह्या दिवट्याला सांग. अहो त्याला कुठं तुम्ही नेत नाही. अगं आता मी कशाला नेऊ, याचा आता लग्नाचं बघायचं 21 वर्ष झाले संघ अहो, काका. लग्नाचं बघायचं बरोबर हाटी, त्याला कुठं फिरायला नाही नेत. पार्टीला मी येणार. बरं उद्यापासून तुला फिराय कुठं तर नेतो. फिरायला काय तुझं ना, मी फिरायला येऊ दे. पण मी पार्टीला येणार आज. तुला आठ पडेल नेतो. आज पडेल ना, उद्या न्या, पण मला आज पार्टीला येणार.
अरे आता नको तुला आठवडील नेतो मला पार्टीला न्या तुम्ही तुला पिक्चर जाऊ तुला काय तर मला तुम्ही पिक्चरच जाऊ नका मला पार्टीला न्या. अहो किती ते 2 घास एवढं खायला आणि त्याला लगेच घालवा की तुम्ही मागे. म्हणजे डोक्यात चाललाय तुम्ही म्हणजे मला टिप्पर पाठवायला लागल्या चौकशी करून सांगायला. आता टिप्पर कशाचं काय कशाचं सांगत नाही तर काय काय होतंय ते तुम्हाला सांगायला यायचं. तू पण चाल सांग घे टोपलंच घे जायचं तर बेकार्यावानी माणसं म्हणते लगाई घराना घरंदाज बेकार्यावानी काकाला पण घे खायला काय तर चटणी अहो, बाकी आम्ही ह्याला नुसतं न्या म्हणतोय आम्ही कुठे सारी यायला लागली तुमच्या मागे. फोनवर त्याला फोन नुसतं म्हणतोय आले फोनवर काय काय होतंय. फोनवर फोन हा हॅलो आलू की झालं शिजलंय ना आलू ना की 2 मिनिटात लगेच फोन करू नका तुम्ही हा आलोच फोन करायला ती पोरं बारकी चालत नाही ती चालत नाही ती बरोबर आहे पण ते आपली एकुलती एक लाडका आहे त्याला कुणाचं लाडकाय कुणाचं लाडकाय मला नाही त्याचं मला त्याची माहिती येणार आहे मग मी आता तरी येणारच आहे हा. तुझा माझा संबंध संपला बाबा येऊ नको तर तो हालू नको इथनं त्यांना जाऊ देऊ नको मी आलं तरच तू तिथनं जा. चाव नको चल दी भाकरी टोपलं ती बस टकुऱ्याव बस बस काय लगा तुला मी काय तर देतोय उद्याला मी पार्टीला येणार मला काय सांगायचं काय लगा ततलं काय सांगाय नाही बरं का एक कण सांगत नाही. फायटर भाऊ हा तुम्ही केलं ते सगळं चुकीचं केलंय सकाळी. काय चुकीचं केलंय हा काय चुकीचं केलंय माझ्या बाजून बोलायची त्या माणसाच्या बाजून बोलतात होय. अहो त्या माणसाच्या बाजूने मी त्यांची जमीन आहे म्हटलं त्यांच्याच बाजूने बोलणार की मी मग तुम्ही कमिशन किती हाणलं खरं सांग. कशाला कमिशन आणले हा योगा तुम्हाला सांगतो त्यांचा व्यवहार झाल्यानंतर मी गेलो तिथं ही काय पंचायती अजून मी एक घोट घ्यायचा तर संपून टाकलोय. बापू अडले बोला बघूया काय ते. व्यवस्थित आहे मी बापू तुमचं आता घरी मी नाव सांगणार तुम्ही पियालाय जाऊ नाही ऊस तुझं काय म्हणताय मी व्यवस्थित आहे मी इथं तुम्ही गावलाय तुमचं घरी नाव सांगणार आणि मी पिलोय आता काय ठेवलंय माझं गलास ना गलास सगळं प्याला तुम्ही. हे खाल्या पिलोय आता खाल्लं मटण अण्णा तुम्ही आता सगळ्यांनी खाल्लं आता शिजले बघायचे शिजले का बघू दे. अजून शिजाय का बघायचे कच्चा बघून काढून द्या बघून द्या आणून ठेवायचं बोर काका मागणी येणार आहे शिजले का बघाय द्या काय येणार आहे आणि मला तांब्यात काढून द्या बायकोला घेऊन येतो म्हणलो हा सगळं कर मला मग इथं बघू बाबा दे की एक बाबा ते आपला बाबा दे बाबा हो बापू 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 समान. ते आता पाहते मग काय म्हणतोय दोघ जण आला आबरू काढाय बस इथं खाली हे नावा आप्पा कशाला आलाय तू सकाळच्या व्यवहारात हा सकाळच्या व्यवहारात तुम्ही किती रुपये खाल्लं सांगा. आम्ही कोणा घाण खात नाही हा हे शिजले बघायचं कसला तर सांगायचं पाक त्याला बघून द्यायला लागला आंबी खरे शिजले बघायसाठी किती असते एकच असते किती असते मग काय परतले भरून देऊ परत परशाला एक लागणार शिजलंय का दुसरं दे हम्म. अरे त्याला माच नाही त्याला मग काय हाड काय देऊ दे का हे वयसरासाठी असलं आहे का कसलं आहे का संपवलं माझं होतं ते आहे का अजून असलं मसाला टाकायचा ही प्यालंय भारी आहे. मसाला टाकायचा अजून आपण त्यात. पिऊन बघा पिऊन बघा टाकायचं. पिऊन मसाला बघा नाही टाकला अजून पिऊन बघा गेलंय भारी आहे. थांबा जरा वेळेस. काय टेस्ट लागत असेल हा मीठ आहे का विसरले सगळं चुकलंय कालवण आला का आम्ही केलं असतं कालवण लगा बोट चाटत गेला असता कालवण केलं फळकोड्यावाने तुम्ही सगळं मागणं आलाय पाक येरवळ येत नव्हतं का कालवण करायला ए, मसाला बेसन टाक बाबा ती नाव. ते आपा सकाळी 20,000 रुपये घेतलेला तुम्ही. थोडा बुक्की मारे तुझ्या तुम्ही नादा लागला तर सांगतो बरं का का ते नवा त्या माणसाने 20,000 रुपये घेतलेले त्यातलं 5,000 रुपये मला द्यायला लागतंय कोणी घेतले तुम्ही कसले पैसे कसलं सकाळ भाऊ हा. परश्या हा घे दे भाकरी हे वाडा पोरला माझ्या बापू शिजायचं वाडा कच्चा मटा नका त्याचं खाल्ल्या
कच्चं मटण खाची डांगाला सुट चालायचं घरा परत. नवा पार्टी आपल्या पोराला पण घेऊन आलाय. काका बी काय येणार आहे मागणं? हा की तुमचं तुम्हाला पटत असेल हा कशाला ते अन्नाची घेतली बिन कामाचे म्हणजे आम्हाला खाऊ द्यायचं नाही सुखानं. जीव आहे हा जीव आहे अण्णा. ए हाडे काय रे तुम्हाला कोण कुत्र म्हटले तेव्हा ए शाळा तुमच्या शिकवतो समोर नाही. मला कुत्रं कितवीला आहे शाळा तू? शाळेला दहावीला आहे. दहावीला आहे. कुत्र कोणाला म्हणलं? तुम्हाला नाही म्हटलं कुत्रा बापू ओ बापू बापू ओ बापू सोडा मला. मला मला म्हटलं नाही कुत्रा मागे कुत्रा आलो गेल. बघून उतरून नेणार आहे आता बघून नेणार आहे तू ना. हा कशाला लागला बापू 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 शांत शांत शांत. तुम्हाला परत आणत नसतो पार्टीला. हा मी घरी सांगेल मग शांत बसा. म्हटलं असेल ते कुत्र दुसरं होतं. तुम्हाला काय त्याला मध्ये तुम्हाला कशाला म्हटली तेव्हा बसा सांग सरळ बसा. शांत बसा. आम्हाला खाऊ दे राव दोन सुखान. मी खाऊ दे नाही आम्हाला तुम्हाला. बापू शांत बसा गे. बघून होता. बापू शांत बसा खाऊ द्या गे. यासाठी पार्टी केली का? ए 4-8 किती जरा चार आठ बापाला 36. दिवस हाण पाणी. 4-8 36 असते वे 4-8 32 असते. काय तुम्हाला विचाराय करत 4-8 किती म्हणला तो? 36 म्हणते. ओके बरोबर. युपीएससीचा फॉर्म भरणार आहे आम्ही कसला युपीएससी काय घ्या कसला? युपीसी म्हणा युसीपी बस. आपा हे वाक्य तुम्ही सकाळ बोला. पाट्याच उचलणार आहे पाट्याच. हा मातीच्या पाट्यात उचलाय दुसरं काहीच नाही येत. इंग्लिश टीचर हा. की इंग्लिश तुमच्या इंग्लिश टीचर की हा काय येतं इंग्लिश इंग्लिश झाला का नाही? ओके मला मारी बघा. बघा कशाला खिजवायला लागला या बसा की शांत वाणी खावा दोन घास आपलं गपचिप. तुम्ही काय हसू येते हसू या घराण्यावर. व्हायची मीठ टाका. पूर्ण हातात जाऊ नको बरं का तुला सांगतोय. नरड दाबेन तुझं कुत्र्या. हा सर माग सरळ बसा घ्या सगळं कबरत मोडण्यात करायला. मी काका नाव सांगेल. हा तुमचं सगळ्या घरी नाव सांगेल. शांत बसा गे. बघा तुला वेगाच तू नाव काय घालतोय का? काय करणार घरी नाव सांगणार कोणाच्या काकाला. काका या बाज कापतोय का? आता नाव सांग तुम्ही सांग. कशाला घेऊन आलात चाल तुम्ही ह्याला. या बसा ए, या आपा, बसा. ए, आपा, आपा. हा, बोलू नको बापू बापू. हा नाही हेच करायचंय का हा काय करायचंय का भांडणच करायचं ती का हा बांध कर हा? आणलं साहेब. अय अप्पा, अहो, मरायला किती अहो बस की तुमचं आता घरी नाव सांगतो. काल काय माणसाला मारायला लागलाय तुम्ही. मला काय म्हणतोय? तुम्हाला कुठे फायटर मामा आहे. शांत बसा गे. एकूण एक माझा दिवटा आहे. अण्णासाहेब फायटर राव बसा अण्णा हे तुम्ही असलं कुळ आणलं वे तुम्हाला कोणी आलं सांगितलं होतं असलं हा काय उठ म्हणजे ग बसा की अजून मार खच्चाला जरा शांत बसा. सरपंच काय व्हायची धोंडाबाई सगळ्या गावात धोंडाबाई काय तो विषय काढा नाही तर हा काढू तुमचा विषय काढू का काय हा आपण काय काढू 20,000 विषय
कसलं 20,000? काय मग? 20,000 मागायला लावले फायटर भाऊ सांगा की. चला, मला जेवाय नाही मला पार्टी परशात चाल हा. परशात काय चाल नाटके, नाटके बघा. इथे खाली बसा गपचूप. अरे माझ्या खाली बस आईला. फायटर बॉल खाली बस. 20,000 का आम्हाला भानगड कळू द्या. सांगू का? सांगा. टॉली शांत बसणार आहे का? टॉली टॉली मी टाकायला तू तुझ्या घरी आणले मी टॉली आम्ही एवढ्या खबरात तुम्हाला कोण देतय माझ्या डिटेल मध्ये पाक हा तू हो काय तो उत्तर्या हा मी जेवत नसतो ए, अरे बसा इथं गप. जेवत नसतो. करेच मी इथं आबरू काढून खायला आहे, जा, शिजले, थांबाय जेवण जावा. बस. झोपलाय झोपू द्या. ए उठा पर सूट. ओ अण्णा उठा जीव्या हे जी रुची नाटक आहे ती. हे आता तुम्हाला सांगतो ही भगुल नेऊन खाया घरी न्यायचं बायका पोरला घालायचं असेल म्हणून नाटक करायला लागलाय. बघूला दिव्या आणि बघूल्यात जेवढं मटण राहील हा. राहू दे तसं. हे तेवढे एका माणसापुरतं राहणार. एका माणसापुरतच बाप हा. जेवते गरबार आणता इथं जेवायला. बाप हा. जेवण घ्या जेवण. घ्या चला या घ्या ताट घ्या. अच्छा, बघून मी उचलून आणू द्या, धुवून आणून द्या हा आम्हाला. देतो फक्त काढून ठेवून थोडं घालून ठेवतो मटण कशाला मटण उगाच? ठेवायचं थोडं अण्णासाहेब घ्या ताट. बापू खाईल ओय! हा ए, आपा, ए, परश्याला आहे. आपा इकडे इकडे आपा इकडे. नाही अशी नाटकं करायची आणि आपण खायचं परत. हा म्हणजे आम्हाला खाऊ द्यायचं नाही. अण्णा तुम्हाला काय कळलं? नव्हतं मी. बघूल्यात बघताय बघूल्यात.